हाय मित्रांनो, कसं आहात तुम्ही? तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आलोय आम्ही कापूस याचायला. अहो तर आजारी तरी पण आलेत. काय म्हणता? माझा आवाज आवाजच नाही येत त्यांचं, नाही कसं बसल्यावर झालं. खरं तर आहे ना, खोकून त्यांचा आवाज तसा बसलाय. खोकलाही कमी पडला होता, पण ते एनर्जी ड्रिंक पेले त्यांनी ते, तर त्यांनी जास्त झालेले. चला आता किती किलो निघतोय? ओरडू नका रे. ब्लॉग मोर चला. चला आता ऐका ना, मोर गेल्यावर जाऊया आता. आता शिकता आलोय बघा. माझा आवाज आता शिक 2-3 झाड झालेले तर मित्रांनो, माझा आवाज कसा वाटतोय? आवाज गेला का म्हटलं काय होतं? नेट नेट दिसतंय ना, हा नीट दिसते. तसं होतंय. झालं का माझं? अरे हसाय पण हसायला आवाज निघा ना. चला पाहूया पुढे काय होतंय. तर सकाळ धरून कापूस काढून आता शिक एवढंच निघालंय. नाही मागं गोणी आहे. तर आत्ता किती वाजलेत? 4 वाजलेत. तर आत्ता म्हणजे 2 ते 3च किलो काढला असं तेव्हाच गेले होते, कारण की त्यांच्या गोळ्या घरी राहिले होते आणि लेस मारूनचा खोकला येत होता. तर कोण गेलतं? हा दिसतात. तर आता शिक 4 वाजले तर ते 4 वाजता आलेले. तर दाखवा तुमची गोणी केवढी आहे. काहीच नाही आहे, काहीच. आता शिक आलेले आहेत. एकटीने 2 गोणे भरून ठेवले. काय तुमचं होतं ना ते थोडं, ते टाकलं मी त्याच्यात. अर्धा किलो पण नसेल. गोणीला पण एवढे म्हणजे तरी ईदभर कमी आहे. गोणीला पण दोन्ही पण. किती किलो भरणं? होय 60-70 किलो भराय पाहिजे. किती? 60-70 किलो. बरं दाखव दाखवते की. लय कंबर दुखायला लागली खरंच. पायाला गोळे ते आलेत पार. हे चिखल आहे ना खाली, तर तसेच बसले मी. तुला काय बरं ती बोल कार की माझा आवाज निघा नाही. खरं तर तुमचा भतावानेच आवाज निघत आहे. हा संध्याकाळचा आवाज निघतो. मला पार याड लागले. लोकांबरोबर मग घसाची गोळ्या भेटल्या नाही माहिती दवाखान्यात तुम्हाला? गोळे काय गिळायचे. जीवन आलेत खुशाल आणि गोळ्या गिळायच्या राहिल्यात. माकड तोंडा चुकडालचं. चला माझा कापूस राहिलाय मागं. 2-3 किलो विड्याच्या चक्करमध्ये राहिलाय मागं. अयो तिकडं सगळी पब्लिक आहे त्या कोपऱ्याला. हा 4 नाही आजोबा, 2च काढल्यात. चला आता पाऊस करते. माझा कापूस राहिलेला आहे मागं.